नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज एक उन्हाळी वाळवणाचा पदार्थ बनवणार आहे. तर तो आपण बनवणार आहोत कैऱ्यांपासून. तरी आम्ही असे 5 कैऱ्या घेतलेल्या आहेत, ज्या की केशर आंब्याच्या आहेत. आणि तुमच्याकडे ज्या कैऱ्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. फक्त असे एकदम कडक पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपला हा बनवलेला पदार्थ खराब होणार नाही आणि हा एक वर्षभर टिकतो. तर चला आपण हा कैऱ्या सगळ्यात अगोदर आपण मस्त छान स्वच्छ अशा धुवून घेऊया. हे बघा, इथे मी कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्या आपण आता एका पाटीमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये सगळ्या टाकणार आहोत, कारण आपल्याला कैऱ्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, एक एक करून मी या सगळ्या कैऱ्या पाण्यामध्ये टाकल्या आणि त्या हाताने चोळून स्वच्छ अशा धुवून घेणार आहे. कारण कैऱ्यांवरची जी घाण आहे ती सगळी निघून जाईल आणि कैऱ्याही स्वच्छ होतील. आता ह्या कैऱ्या धुवून झाल्यावर आपण याला एका सुती कापडाने कोरडा करून घेणार आहोत, जेणेकरून कैरीवर अजिबात पाणी राहणार नाही आणि नंतर त्याला पाणीही सुटणार नाही. आता या कैऱ्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत आणि कैऱ्या पुसून झाल्यानंतर आपल्याला कैऱ्यांवरची जी पूर्ण साल आहे तर ती आपण इथे साल देखील काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता की मी इथे कैरीला थोडंसुद्धा पाणी ठेवलेलं नाही. दोनदा मी व्यवस्थित सुती कापडानं पुसून घेतलेले आहेत. तर चला आपण आता बघू पुढे जाऊन मी याचं कसं साल काढते. तर चला आता आपण हे साल काढायला सुरुवात करूया. स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या याने छालून व्यवस्थित काढून घेऊया, म्हणजे आता जे वरचं हिरवा कातडा आहे ते वरती आपण व्यवस्थित छालून घेऊया आणि नंतर मग त्याचे छोटे छोटे काप करून घेऊया. ह्याने छालून घेतल्याने हे बघा, बिलकुल कैरी अजिबात वाया जात नाही आहे, फक्त वरची साल निघते कैरीची. तर हे अशाच प्रकारे आपण या सगळ्या कैऱ्या छालून घेऊया. मग नंतर मस्त चिरून घेऊया. तर हे बघा, हे अशा प्रकारे कैरी इथे छालून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, इकडे एक मी कैरी छालून घेतलेली आहे आणि आपण बाकीच्या कैरी देखील असंच पूर्ण छालून घेऊया. चला मी आता पटपट बाकीच्या कैऱ्या छालून घेते आहे, म्हणजेच त्याची साल काढून घेते आहे. तर हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण कैऱ्यांची सगळी साल काढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण ह्याचे काप करून घेणार आहोत आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत. तर चला बघूया. आता मी या कटरच्या सहाय्याने ह्याचे व्यवस्थित काप करून घेते आणि मग त्याचे आपण उभ्या आकाराचे लांबट तुकडे बनवून घेऊया. चला आपण साल काढलेले आंबे असे कापून घेऊया दोन्ही साईडनी आणि साईडला पण जेवढं त्याचं मांस निघेल तेवढं पण आपण काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं. नंतर याचे छोटे छोटे असे उभे तुकडे करून घेऊ. तुम्हाला ज्या आकारामध्ये याचे तुकडे करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. बघा, हे असे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपण याचे सगळे. हे बघा, हे अशाच पद्धतीने हे बाकी पूर्ण सगळ्या कैऱ्यांचे देखील मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याला अजिबात पाणी सुटलेलं नाही आहे. एकदम व्यवस्थित छान झालेले हे. एकदम असे पातळचे काप केलेत. तर हे बघा, हे अशा प्रकारे काप केल्याने खूप छान दिसत आहेत. तर याच्यामध्ये आपण हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची, थोडीशी पिठी साखर, चवीनुसार मीठ आणि थोडंसं जिरी आणि मिरी यांची एकत्र पूड बारीक केलेली मी तर ती टाकणार आहे. तर चला आपण हे सगळं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. मी हातानेच थोडं थोडं टाकते, म्हणजे ते जास्त प्रमाणात पडणार नाही. तर सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊया. नंतर आपण याच्यामध्ये जिरी आणि मिरी, काळी मिरी यांची पूड केलेली टाकून घेऊ.
त्यानंतर आपण थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकून घेऊया आणि हे आहे घरची लाल मिरची पावडर. थोडीशी पिठी साखर टाकत आहे मी चवीसाठी आणि इथे चवीनुसार थोडंसं मीठ. तर आपण हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. आणि हे बघा, ह्याच्यामध्ये सगळं मिक्स केल्यावर हे एवढा याला सुंदर असं कलर आलेला आहे बघा ना, किती छान कलर आला आहे. तर आपण हे एका ताटामध्ये असं वाळत घालूया. हे थोडंसं लांब लांबच घालायचं वाळू. जास्त जवळजवळ हे ठेवलं तर याला पाणी सुटण्याची शक्यता असते, म्हणून हे आपण असं थोडंसं लांब लांब ठेवूया. लांब लांब ठेवलं तर हे लवकर वाळलं पण जातं आणि याला पाणी देखील सुटत नाही आणि हे वर्षभरही छान राहतं. तर चला, हे सगळंच आपण अशा प्रकारे व्यवस्थित ताटामध्ये ठेवून घेऊया मोठ्या आणि हे उन्हात ठेवून घेऊया. तुमच्याकडेही जर कैऱ्या असतील तर तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. हा आहे उन्हाळी वाळवणाचा कैरीपासून बनवलेला एक पदार्थ. आता आपण हे उन्हामध्ये वाळवून घालूया आणि मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच की हे वाळल्यावर कसं झालं आहे. माझ्याकडे घरामध्ये जेवढ्या कैऱ्या अवेलेबल होत्या त्याच्यामध्ये बनवले. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि मला असेच सपोर्ट करत राहा, जेणेकरून मला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तुमच्याकडून. धन्यवाद.